शुभ सकाळ सर्वांना. तर मंडळी वाजले होते 10 आणि दादाला जायचे होतं गावला. मग म्हणून माझा मुलगा बघा कसा रडत होता, कारण त्याला त्याच्या मोबाईलमध्ये छान छान गेम खेळायला मिळत होते. माझ्या मोबाईलला तर 8 दिवस आराम होता, कारण तो त्याच्या दादाच्याच मोबाईलमध्ये गेम खेळत होता. मग 10 वाजल्यापासून ते एकदम 4 वाजेपर्यंत ऊन कसं सर्वांना भाजून काढते. पण तसं काही नाही, कारण थंड वातावरण झालं होतं आणि बघता बघता आभाळ पण आला आणि म्हटलं आता येते बा पाऊस, आता मस्त मातीचा सुगंध दडवेळेल. पण कसलं काय कुठं पाऊस. मग आली वर वर, ह्या बघा हा आहे माझ्या गावचा किल्ला आणि गड मंदिर पण आहे आणि हे बघा हे आहे माझ्या गावचा नजारा. भारी वाटत आहे आणि झेंडा पण आहे. श्रीराम श्रीराम, आम्ही आहो रामाचे भक्त, कारण आम्ही आहो रामटेक एरियामध्ये. तर हे आहे गड मंदिर आणि हा आहे माझ्या गावचा नजारा. आज आभाळ आलं होतं आणि छान असा थंड वाहन. हा आहे माझा लुक. कसा वाटत आहे? आज मी छान टोपी आणि चष्मा लावून घेतला. मग मी खाली आली, कारण मला चहाची सवय आहे. मग आज काही दूध होतं नाही, आज होतं ब्लॅक टी. पण मला काय ब्लॅक टी आवडत नाही, पण काय करू, जसं असलं तसं घ्यावं लागते. मग ह्या सर्व चक्करमध्ये माझे कामं राहून गेले, कारण नळ आले की सर्व हातचे पाचचे कामं सोडून आधी पाणी भरून घ्यावं लागते, कारण नळ आले तर खूप, नाही तर मग काही नाही. म्हणून चांगलं 2-3 दिवस पुरेल एवढं पाणी भरून घ्यावं लागते, कारण आमच्याकडे नळाची खूप कमतरता आहे. म्हणून 2-3 दिवस पुरेल एवढं पाणी भरून घ्यावं लागते. म्हणून सर्व कामं आजूबाजूला सोडून आधी पहिलं नळ पाणी भरून घ्यावं लागते. मग झाली सायंकाळ आणि म्हणतात ना, दिवा लावा देवापाशी, उजेड पडेल तुळशीपाशी. तर हे खरं आहे, कारण मंदिरामध्ये दिवा नसला तर कसं प्रसन्न नाही वाटत, कसंच तरी वाटते. म्हणून आधी पहिला दिवा लावून घ्यावा, कारण दिवा लावल्यावर घर कसं प्रसन्न वाटते, छान अगरबत्तीचा सुगंध आणि मनाला मोहन करून टाकते. मग मी लागली माझ्या कामाला. आज होती स्वयंपाकामध्ये कारल्याची भाजी. तर कुणाकुणाला कारल्याची भाजी आवडते, मला तर खूप आवडते आणि मग मी माझ्या पद्धतीने अशी बनवून घेते. मग असा होता आजचा बेत. आज जेवणामध्ये होते वरण भात, कारल्याची भाजी आणि पोळी. तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.